नमस्कार, आम्ही निघालो आहोत महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात वसलेले एक अत्यंत सुंदर आणि शांत धार्मिक स्थळ पाहायला, म्हणजेच श्री क्षेत्र पांडुरंग अर्थात हडशी मंदिर। हे मंदिर निसर्गरम्य डोंगररांगा आणि हिरवाईने वेढलेले असून भाविक आणि पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण केंद्र बनलेले आहे। या मंदिराला जाण्यासाठी पुण्याहून 2 मार्गे आहेत। पहिला मार्ग शिवाजीनगर पाषाण मुलखेड रस्ता कोळवण ते हडशी, दुसरा मार्ग कोथरूड चांदणी चौक पिरंगुट पौड ते हडशी। तसेच जर तुम्ही पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये राहता तर तुम्ही हिंजवडी फेज 3 मधून कोळवण ते हडशी असं सुद्धा जाऊ शकता। अखेर आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी गाडी पार्किंगची व्यवस्था मोफत आहे। प्रथमतः आपल्याला समोर हा सुंदर असा कमळस्तंभ नजरेस पडतो। कमळस्तंभासमोर गणेशाचे मंदिर आहे। या मंदिरामध्ये सिद्धिविनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे। श्री गणेशाचे दर्शन करून पुढे आम्ही पांडुरंग दर्शनासाठी जाणार आहोत। श्री गणेशाच्या मंदिरापासून काही पायऱ्या चढून गेल्यावर विठ्ठल मंदिराचे प्रांगण सुरू होते। संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी कारंजे सुरू करतात। आजूबाजूचा सुंदर निसर्ग, सगळीकडे हिरवेगार लॉन्स, कारंजी पाहून मन प्रसन्न होते। पांडुरंग क्षेत्र हडशी हे ठिकाण भगवान श्री सत्य साईबाबा यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने उभारलेले आहे। सदर जागा श्री जाधव कुटुंबीय व वनश्री सामाजिक वनीकरण संस्था मर्यादित हडशी तालुका मुळशी यांची मिळून 300 एकर शेती आहे। काळाची गरज ओळखून मंदिर परिसरात केशर जातीच्या आंब्याची लागवड केली आहे। साई केशर या नावाने मुंबई पुणे व स्थानिक बाजारपेठेत आंबा पाठविला जातो। येथील जागेवर जी वस्तू उभारली आहे तिची मूळ कल्पना जाधव कुटुंबियांची। जाधव कुटुंबीय भगवान श्री सत्य साईबाबा यांचे परमभक्त आहेत। विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं। पुणे परिसरातील सर्व भक्तांना श्री सत्य साईबाबांचे दर्शन व्हावे या हेतूने जाधव कुटुंबियांनी बाबांस पुण्यास येण्यास विनंती केली। बाबांनी विनंती स्वीकारली। तुम विठ्ठल रुक्मिणी जी का मंदिर निर्माण करो, मैं प्राण प्रतिष्ठापना के लिए आऊंगा। आणि श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हडशी तालुका मुळशी येथे मंदिर उभारले गेले। मिती कार्तिक शुद्ध प्रबोधनी एकादशी गुरुवार दिनांक 29 ऑक्टोबर 2009 ला श्री सिद्धिविनायक, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री शिर्डी साईंच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना भगवान श्री सत्य साईबाबा यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली। प्राण प्रतिष्ठापनेनंतर सर्व धर्मियांसाठी मंदिर खुले झाले। विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या खाली शिर्डी साईंची मूर्ती असलेले एक ध्यान मंदिर आहे। मंदिरामध्ये साईंची सुरेख अशी मूर्ती स्थापन केली आहे। शेजारीच दत्ताची देखील मूर्ती पाहायला मिळते। मंदिरात सत्य साईबाबांनी लिहिलेली पुस्तके, कॅसेट, त्यांची प्रवचने असा संग्रह असलेले छोटे पुस्तकालय आहे। मंदिराच्या बाजूला मोठे गार्डन आहे। या गार्डनला चोहीकडून तारेचे कुंपण घातले आहे। कुंपणाच्या मागे जर आपण पाहताल
तर मोठं पाण्याचं तळं आहे. तळ्याच्या बाजूला खूप सारे बदके आहेत. या बदकांना गवतं खायला आवडतात आणि पालवी त्यांना ती गवतं चारत आहे. नाही ते खालून चाल यातनं घालणार आहे. थांब. समोर जो आपण पाहत आहे तर या तळ्यामध्ये विविध प्रकारचे बोट राईड्स पाहायला मिळतात. तर यामध्ये पॅडल राईड्स, मोटर बोट राईड्स अशा प्रकारचे राईड्स आपल्याला या ठिकाणी मनमुराद खेळता येतात. पालवीला लाल पेरू खूप आवडतो, त्यामुळेच येताना हा मी थोडासा प्लॅन केला होता की चाकू, मसाला, मीठ हे सर्व सोबत घेऊन जाऊ आणि रस्त्यामध्ये येतानाच लाल पेरू घेतला आणि तो कापून तिला आता खायला देतोय. मित्रांनो, मंदिराच्या परिसरामध्ये साई प्रसाद नावाचं एक छोटं हॉटेल आहे. तर या हॉटेलमध्ये आपल्याला वडापाव, समोसा, भजी, चहा, कॉफी यासारखे स्नॅक्स खूप छान प्रकारे आपल्याला मिळतात आणि पावसाची रिमझिम थोडी सुरू होती, त्यामुळे आम्ही हा वडापाव तिथून स्पेशल आणला आहे. मंदिराच्या परिसरामध्ये व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हेंचर्स या ठिकाणी सुरू केलेले आहेत. त्यामधील हा एक प्रकारे झिप लाईनचा तो आपण पाहत आहे. मित्रांनो, जर तुम्ही हडशी मंदिराकडे आलात आणि तुम्हाला व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर करायचे असेल तर या ॲडव्हेंचरसाठी जी वेळ आहे ती आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर्समध्ये लहान मुलांना देखील खूप ॲक्टिव्हिटी आहेत, तर त्यांचीसुद्धा बऱ्याच प्रमाणात चांगली करमणूक या ठिकाणी होते. तर साधारण 7 ते 8 वर्षावरील मुलांना या ठिकाणी भरपूर ॲडव्हेंचर्स आहेत. या ठिकाणी रेट कार्ड लावलेले आहेत ॲडव्हेंचरसाठी, कुठल्या ॲडव्हेंचरसाठी किती रेट्स आहेत. तर या ठिकाणी हा फलक लावलेला आहे. तर या फलकावर बघून बाजूलाच तिकीट काउंटर आहे, त्या काउंटरवर जाऊन तिकीट काढून आपण ॲडव्हेंचरची मजा घेऊ शकता. या ठिकाणी काही ॲडव्हेंचरसाठी वजनाची मर्यादा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हडशीमधील श्री सत्य साईचं मंदिर तसंच व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हे आवडले असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की या. तुम्हाला जर 1 दिवसाचा ट्रिपचा प्लॅन करायचा असेल तर हडशी हे एक बेस्ट प्लेस आहे, ज्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि 1 दिवसाचा ट्रिपचा प्लॅन परफेक्ट करू शकता, ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिलीला टाईम देऊ शकता. तसंच या ठिकाणी संत दर्शन म्हणून एक म्युझियम आहे, तर त्याचा ब्लॉग याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तर तुम्ही संत दर्शन म्युझियम आहे ते पण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आल्यानंतर. तर चला मित्रांनो, आता हा व्हिडिओ मी आता इथंच संपवतो आणि भेटतो तुम्हाला एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.